भजन झालेलं आहे आणि आजची ही प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेले सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा श्लोकाचा अर्थ सांगून जातो। ज्ञानेश्वर महाराज सांगतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम। अंतकाली जो माझं स्मरण करतो तो म्हणजे शेवटच्या क्षणाला काय माऊली सांगतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरण म्हणजे शेवटच्या क्षणाला जो माझं स्मरण करतो तो पुढे काय म्हणतात अंतकालेच मामेव या स्मरण मुक्त कलेवरम माझं स्मरण करतो तो अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कले य प्रयाती समद्भाव याती नाशत्र संशय यात काही संशय घेण्यासारखं काही कारण उरलेलं नाही असा या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे। हरिभक्तपरायण माझे गुरुवर्य संगीताचे हरिश्चंद्र बुवा पाटील हजर राहिल्याबद्दल धन्यवाद। तसेच नारायण बुवासुद्धा भानगरचे मला फोन केला मगाशी महाराज तुमचं प्रवचन आहे येतो आणि शब्दाला मान देऊन तेही हजर झालेले धन्यवाद। राम पोपेटा आमचे महाराज अशी सर्व मंडळी आली असतीच भरपूर काय कारण दिंडी निघालेली आहे आणि दिंडीमध्ये सामने आता रात्री कीर्तन आहे कुठं लोधिवलीला पहिला मुक्काम आहे त्याच्यामुळं काही लोकांची उपस्थिती झालेली नाही। सरळ सरळ या श्लोकाचा अर्थ आपल्यासमोर प्रकट केलेला आहे अंतकालेच मामेव। तसेच आमचे खजिनदारसुद्धा इथं हजर झालेले आहेत धन्यवाद। कोकण दिंडीचे खजिनदार चालत चालत आले मला वाटतं चिपल्यावरून धन्यवाद धन्यवाद। अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम या प्रयाती समद्भाव याती ह्या काही संशय घेण्यासारखं कारण राहिलेलं नाही। आज हे प्रथम वर्ष पुण्यतिथी आहे त्यांची मुलं आहेत अनिल चावशेट पोपेटा प्रकाश चावशेट पोपेटा चंद्रकांत चावशेट पोपेटा आणि किरण चावशेट पोपेटा तसेच त्यांचे भाऊ असावं तर राम लक्ष्मणासारखा कारण नेहमी त्यांची आमच्याकडं आठवण काढायचे ते। देणे कृतकार्य होईजे जैसे मूल सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती। जसं आपण झाडाच्या बुंध्याला काय करतो पाणी घालतो की नाही पाणी घातल्यानंतर ती पानं कशी होतात हिरवीगार आणि जैसे मूलसिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती झाडे टवटवीत होतात। 13व्या अध्यायात
पहिली ओवी माऊलींनी सांगितलेली आहे, आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. कुठलंही कार्य म्हटलं म्हणजे गणपतीचं पूजन केल्याशिवाय कार्याला आरंभ होतो का? होत नाही. गणपतीचं पूजन म्हणून माऊलींनी ती ओवी टाकलेली आहे, आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण. मग गणपती काय आहे हो? विद्येचं दैवत आहे. सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण, नंतर श्री गुरुच्या चरणाला वंदन करावा. म्हणून माऊलीने सांगितले, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतो. किंवा गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाला करावा, मनी भावे तो सद्गुरु थोर आहे तयाच्या चरणी. मग काळाने आपल्यावर उडी घेतल्यानंतर त्या काळातून आपल्याला आईबाप सोडवत नाही. काय आपला भावार्थ करायचा आहे त्याचा? काळाने उडी घेतल्यानंतर आईबाप सोडवत नाही. तो काळ आपल्याला मनातल्या मनात हसतो. का हसतो? काल आपल्याला मनातल्या मनात का हसतो? जोपर्यंत आपण जिवंत आहेत ना, तोपर्यंत हे शरीर कुणाचं म्हणणार आहे? माझं माझं म्हणणार आहे, माझे माझे म्हणून. पण तो काल म्हणतो मनातल्या मनात, काय म्हणतो? तुम्ही मेल्यानंतर हे शरीर, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यर झार चिरा पडे. तुम्ही मेल्यानंतर हे शरीर माझ्याच ताब्यात येणार आहे, म्हणून तो काल आपल्याला हसत असतो. आपण मात्र कालाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप आईबाप आपल्याला सोडवत नाही. लक्षपूर्वक ऐका. एका गुरुकडं शिष्य 3 महिने गेला नाही. किती महिने नाही गेला? 3 महिने. त्या गुरुला विचार पडला, माझा शिष्य आजारी पडला का काय? म्हणून गुरु शिष्याला बघ असा गुरु असावा. निघाला गुरुला बघायला. गावाच्या बाहेर शिष्य भेटला. अरे बाबा, तू 3 महिने माझ्याकडे आला नाही, काय करू गुरुवर्य? माझे आई वडील माझ्यावर एवढे प्रेम करतात, एवढे प्रेम करतात, मला घराच्या बाहेर पडू दे. कोण करतात प्रेम? आई वडील घराच्या बाहेर. म्हणून मी तुमच्याकडे किती महिने आलो नाही? 3 महिने. अशी वानकडे हो म्हटलं. मग असं कर, तू असाच मागे फिर, घरी जा. पूर्वी घराला खांब असायचे की नाही? आता आहेत खांब? आता खांब आहेत महिला मंडळ. हां, खांबाला उलटी आठी मार, मेल्याचं काय घे, सोंग घे सोंग, आणि मरून पडून राहा. कुणी सांगितलं? गुरुने सांगितलं शिष्याला. शिष्य आला, उलटी आठी मारली खांबाला, मेल्याचं सोंग घेतलं, खाली पडला. कोण? शिष्य. घरात जन्म देणारी माता होती, माता, आई. त्या आईच्या कानावर आवाज गेला, बाहेर धावत आली, पाहतोय तो आपला मुलगा मरून पडलेला आहे. तिने रडायला सुरुवात केली. आता महिला मंडळ, तुम्ही कशा रडता आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. आपण जर त्या प्रेताजवळ गेलो ना, बरं का, नाव घेऊन आपला रडणार, म्हणजे आपल्याही डोळ्यातून अश्रू येतात की नाही? मग तशी ती त्या मुलाची आई रडत होती. लक्षपूर्वक ऐका. बाबा मला कशाला रे मागे ठेवलं, मला नेलं असतं तर बरं झालं असतं. कोण रडत होती अशी? मुलाची जन्म देणारी आई. आई रडत होती बरं का. तो आवाज आईचा त्याच्या पत्नीच्या कानावर गेला. आपली सासू का रडते? पत्नीही आली बाहेर, पाहतो तो आपला नवरा मरून पडलेला आहे. कुणाला दिसलं? पत्नीला. आता सासूपेक्षा सुनेचा पांढरीचारचा स्वर.
तिने तर मोठ्यानं रडायला सुरुवात केली बरं का. आता इथं सोरवाले तज्ज्ञ आहेत दोघे, गुरु शिष्य बरं का. हां, आता तिने मोठ्यानं तिने पण रडायला, तिचा पांढरी चारचा स्वर. आता मी काय करू, माझ्या मुलांचं कसं होणार. तो आवाज शेजारी गेला. ही का रडतात. शेजारी धावत आले, अख्खा गाव आला. आपण घरात प्रेत किती तास ठेवतो, किती तास ठेवतो सांगा. बोला बोला. आता लगतचा नातेवाईक यायचा असेल तर त्याच्यासाठी थांबतो, अन्यथा त्याची विल्हेवाट लावून टाकतो लगेच. सर्व जमा झाले. तेवढ्यात गुरुवर्यांनी घरात प्रवेश केला आणि गुरुवर्य गेले. ती जन्म देणारी मुलाची आई काय म्हणते, गुरुवर्य बघा तुमच्या शिष्याला काय झालंय. किती महिने पाठवलं नव्हतं गुरुकडं, आता सांगा. 3 महिने पाठवलं नव्हतं. गुरुवर्य त्या प्रेताजवळ गेले, त्याचा हात उचलला, कानाला लावला. काय हात लावला, कशासाठी कानाला लावला हो. नाडी चालू आहे का बंद आहे हे पाहण्याकरता. आणि खिच्यातून पुडी काढली, सांगितलं दुधाचा ग्लास आणा, त्या दुधामध्ये मिश्रण केली आणि सांगितलं जन्म देणाऱ्या आईला. आपला भावार्थ काय, सोडविना तेव्हा काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा. आणि सांगितलं जन्म देणाऱ्या आईला, हे आई तू आता रडत होतीस, बाबा मला कशाला रे मागे ठेवलं, मला नेलं असतं तर बरं झालं असतं. हा विषाचा पेला तू घे, तू मरशील. महिला मंडळ घेतला असेल आईने, घेतला असेल. बसा बसा, पुढे पुढे येऊन बसा वाटल्यास. जन्म देणाऱ्या आईने घेतला असेल का, हो बोला, नाही तर नाहीतरी बोला. अहो जन्म देणाऱ्या आईने घेतला नाही. ती काय म्हणते, गुरुवर्य हा विषाचा पेला मी घेतला असता, पण या शब्दामुळं रामाला 14 वर्ष वनवास भोगावाला. पण माझ्या म्हाताऱ्याचं कसं होणार. आता म्हातारा प्रिय का मुलगा प्रिय. आता रडत काय होती, बाबा मला कशाला रे मागे ठेवलं, मला नेलं असतं तर बरं झालं असतं. मग विषाचा पेला घ्या आणि मर. तुझा मुलगा, जन्म देणाऱ्या आईनं तो विषाचा पेला घेतला नाही, मग बापाने घेतला असेल. पुरुष मंडळ, बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता, विठो तुझं माझं राज्य, नाही दुसऱ्याचे काज, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, पोरं मेली बरे झाले, देवे माये विरहित केले, माता मेली मज देखता, तुका म्हणे. हे फक्त तुकाराम महाराजांनी म्हणावं. मग बापानंही घेतला, जगी आयसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. जन्म देणाऱ्या बापाने सुद्धा घेतला नाही, आईनं घेतला नाही, बापानं घेतला नाही. मग त्या गुरुवर्याने कोणाला विचारलं असेल हो, बोला. आता ती पत्नी रडत होती ना, आता माझ्या मुलांचं कसं होणार, मी काय करू. त्या पत्नीला विचारलं, हा विषाचा पेला तू घे, तू मरशील. तुझा नवरा. पत्नीने पण उत्तर दिलं गुरुवर्यांना. काय दिलं, मी माझ्या मुलांचं पालन पोषण करायला भक्कम आहे, मी सुद्धा काय विषाचा पेला घेणार नाही. मग आईनं घेतला नाही, बापानं घेतला नाही, पत्नीनं घेतला नाही, भावानं बहिणीनं घेतला असेल. म्हणून माऊली म्हणता काय महाराजांचं प्रमाण आहे, कोणी नाही रे कोणाचे, अवघे सुख संपत्तीचे, जैसा वसतो बाजार, तैसा देहाचा विचार, क्षण आहे क्षण नाही, काल प्राण नेतो घाई, तुका म्हणे सावध असा. आणि प्रभू नामी, म्हणून देवाचं नामचिंतन करण्यामध्ये वेळ घालवा व आपला हा वेळ व्यर्थ घालवू
नका. मग विचार, तो काळ मनातल्या मनात असतो. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसे काळ लोका नेत असे. जशी मांजर उंदराला घेऊन जात असते, तसा काळ आपल्याला. गरुडाच्या आईनं विचारलं आईला, गरुडाने काय विचारलं, आई कोण आला होता? तिने सांगितलं असा काळा चिट्टोफा माणूस आला होता मला न्यायला. त्याने असा विचार केला का आपण याला हिमालयात नेऊन ठेवू. कुणाला? आईला. हिमालयात जाणार नाही का हो काल? गेला ना. म्हणजे मरण हे काय चुकवता येतं का? मला काय सांगायचं आहे, मरण चुकवता येत. म्हणून माऊलीने सांगितलं काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा आई बाप. मग ह्या आपल्या शरीराचा 3 प्रकाराने नाश होत असतो. नाशाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत बघा, स्वतोनाश, परतानाश आणि आश्रयनाश. समजा आपल्याला 100 वर्षाची आयुष्याची मर्यादा आहे. किती वर्षाची? आज 64 वय किती होतो? 80. बघा, कमीत कमी मर्यादा म्हणजे भरपूर झालं 80 वर्ष. म्हणजे 100 वर्षाची मर्यादा असते. किती आपल्याला? 100 वर्ष. माणूस 105 वर्ष पण जगू. आता टी व्हीला मी ऐकलं 105 वर्ष. नितलसला एक मेली बघा 105 वर्ष. आता मला कालच माझ्या मुलीने सांगितलं का त्या तुम्हाला त्या माणसाने तुमचा मित्र बोलता आहे तो काठे, नारायण काठे, तो तुम्हाला बोलवलं, तुमची आठवण काढली, मी बसायला गेलो होतो. तर बरं मला काय आता वेळ नाही, मी चाललो आहे दिंडीला. बरोबर 105 वर्ष झालीत त्या आईला. म्हणजे 100 वर्षाच्या आपल्याला आयुष्याची मर्यादा असेल. किती? आणि या 100 वर्षाच्या आयुष्याच्या मर्यादेमध्ये हे आपलं शरीर जमिनीवर पडतं आणि आपल्या शरीराचा म्हणजे स्वतःच्या हातानं या स्वतःच्या शरीराचा नाश होणं, याला स्वतोनाश असं म्हणतात. मग परतानाश कशाला म्हणतात हो? आता लक्षपूर्वक आहे का? समजा आपल्या आगरी समाजामध्ये 2 गटामध्ये मारामारी होते. आता काय माऱ्या जास्त होत नाहीत, पूर्वी व्हायच्या. बरोबर. पुढे मोठा मेंदू आहे, मागे लहान मेंदू आहे. या लहान मेंदूला काठी लागली ना तर रक्तस्राव होतो ना आपलं शरीर. म्हणजे दुसऱ्याने जरी आपल्याला काठीनं मारलं तरी या शरीराचा नाश होत असतो. याला परतानाश असं म्हणतात. मग आश्रयनाश कशाला म्हणतात? विमानामध्ये मोठमोठी लोक बसतात आणि विमान कोसळलं. आता किती लोक? 243 लोक मेली ना, पण एक माणूस वाचला. काय भाग्यवान असेल तो. बघितलं का? टी व्ही बघताना बातम्या बघत जा थोड्या. मी बघतो थोड्या बातम्या बघायच्या, पण मॅच असते त्यावेळी मॅच बघतो, मग बातम्या बघत नाही. बरं का? म्हणजे विचार करा, विमानात मोठमोठी लोक बसतात आणि विमान जर आकाशातून खाली कोसळलं, किती लोक वाचतील हो? तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजळीला दीप, याला म्हणतात आश्रयनाश. असे नाशाचे 3 प्रकार सांगितलेले आहे. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मराधी. मग समजा आपल्याला कलियुगामध्ये 4,32,000 आयुष्य होतं. लक्षपूर्वक ऐका बरं का? आता किती? 4,32,000. मग द्वापार युगामध्ये किती हो? बोला आता. कलियुगामध्ये 4,32,000 आयुष्य आहे. मग द्वापार युगामध्ये 8,64,000. मग त्रेतायुगामध्ये किती हो? 12,96,000. मग कृतयुगामध्ये किती? 17,28,000. इतकं आयुष्य माझ्या भगवत भक्ताला दे अशी मागणी आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुला, माझी या सकला हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवणे काली, ही संत मंडळी सुखी असो.
अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे या विष्णुदासा भाविक। अकल्प म्हणजे किती हो? आता सांगा मला, अकल्प म्हणजे किती? अधिक कल्प बरोबर अकल्प। 4 युगाची चौकडी 72 वेळा फिरवली की एक मन्वंत तयार होतं, असं अकल्प आयुष्य माझ्या भगवत भक्ताला। मग तुकोबारायांची काय मागणी आहे हो? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देईस। तुका म्हणे गर्भवाशी, तुकाराम या गर्भवासाचं मला दुःख देवा अजिबात देऊ नकोस, तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे। मग महाराजांनी सांगितलंय नको नको, मनाला सांगितलंय, काय सांगितलंय? नको नको मना गुंतू माया जाळी, या माया जाळामध्ये मुलीच गुंतू नकोस। मग विचार करा, 5 कर्मेंद्रिये 5 ज्ञानेंद्रिये किती झाली? 10। 11वं जीव, जीवाला 2 बायका, कुठल्या कुठल्या हो रघुवा? एक प्रवृत्ती एक निवृत्ती, एकीला 8 पोरं एकीला 12 पोरं। बेरीज करा, प्रवचन झाल्यावर सांगा। विचार करा माझ्या मायबाप हो। म्हणून या मनाला सांगते या माया जाळामध्ये अजिबात गुंतू नकोस। काळाची उडी पडल्यानंतर सांगून गेलो, कोणी सोडवत कोणी नाही रे कोणाचे अवघे सुख संपत्तीचे, जैसा वसतो बाजार तैसा या देहाचा। म्हणून आपुली आपण करा सोडवण संसार बंधन। मग संसार कसा आहे हो? संसार दुःख मूळ चौकडे इंगल, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ 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 करावं लागतं। त्याचंच नाव संसार आहे। झुंपिले घाणा बांधोनी डोळे, मागे जोडे आरतेनेही पोळे, चालिलो किती नकळे दुःख आरंभले भूक तहान। घाण्याच्या बैलाला जर घाण्याला झुंपलं तर म्हणतो का मला भूक लागलेली आहे? झुंपिले घाणा बांधोनी डोळे, मागे जोडे आरतेनेही पोळे, चालिलो किती चालला त्याला मोज नाही ना। ज्याला आरंभही नाही आणि शेवटही नाही त्याचं नाव काय आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य। म्हणून मला धर्म करा तेने देव येतील घरा। धर्म पांडवांनी केला साक्षी नारायण, धर्म चांगुणाने केला बाल दिले। मग विचार करा, बरेचसे भिकारी रस्त्यावरती गाणी म्हणतात। कोणी ऐकलंय? ऐकलंय तुम्ही? महिला म्हणतात देऊला आळंदीला जा पंढरपूरला जा, ते कुठले गाणी म्हणतात? तमाशाचे? हां नाही, मग कव्वालीचे तरी म्हणत असतील। हां काय म्हणतात ते बघा गाणी सुंदर। धर्माचे माय बाप जागा धर्माला, 1-2 पैसा मायबाप द्यावे धर्माला। आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराना, 1-2 पैसा मायबाप द्यावे धर्माला। कोण गाणी म्हणतात असे? ते रस्त्यावरचे भिकारी। मग ते रस्त्यावरचे भिकारी असे का गाणी म्हणत नाही? तो धर्माचे मम्मी डॅडी, माय हा अंतकरणाचा ठाव घेणारा शब्द आहे। माय हा हृदयाला पाझर फोडणारा शब्द आहे। ज्याची माय गेली त्याचं सर्व संपलं स्वामी, तिन्ही जगाचा आई विना भिकारी। ज्याची माय गेली त्याला आईची किंमत विचारा, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला हात नसतील त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नसतील त्याला पायाची किंमत विचारा। कुत्र्याला कितीही प्रेमानं पाला, चावल्याशिवाय राहणार नाही। आई वडिलांना कितीही शिवीगाली करा, आशीर्वाद दिल्याशिवाय
ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्याय 207 क्रमांकाची ओवी आहे. सकळ तीर्थाची या धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीर लोण कीजे. आज बघा ती आई किती वर्ष वय झाले आपल्या जनार्दन, कारण चांगली सेवा केली ते वडिलांना पुण्य म्हणून ती ओवी घातलेली आहे. सकल तीर्थाची या धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीर. सर्व तीर्थामध्ये कोण श्रेष्ठ सांगितलं आता? बोला बोला. मायबाप. सकल तीर्थाची या धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीर लोण कीजे. जो मुलगा आपापल्या आईवडिलांची सेवा करतो तो धन्य समजला जातो. आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता. माऊलींचे मायबाप धन्य आहेत. सांगून जातो, ज्याने 14 वेळा काळाला परत पाठवलं ते चांगदेव बाबा ध्यानस्थ बसले होते. कोण? 1400 वर्ष जगला म्हणून नाव काय? चांगदेव बाबा. 14 वेळा काळाला. मुक्ताईनं अशी गोदावरी तटावरून चालली होती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, आणि मुक्ताईनं पाहिलं कुणाला? चांगदेव बाबाला. असे ध्यानस्थ बसले होते. अरे ज्ञानदादा हे कोण योगी आहेत? असे ध्यानस्थ बसले. त्यांचा काष्ट नावाचा शिष्य सांगतोय, आमचे चांगदेव बाबा ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि त्या परिसरामध्ये कोण मेला ना, महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का? प्रेत आणून टाकायचे कुणासमोर? चांगदेव बाबांच्या समोर. असे प्रेतांचे ढीग पाहिले. कोणी? त्या 8 वर्षाच्या मुक्ताईनं. तेव्हा ती मुक्ताई काय म्हणते, अरे ज्ञानदादा या भागामध्ये लोक प्रेत जाळत नाही किंवा गाडत नाही वाटतं का? ते प्रेतांचे ढीग पाहून तेव्हा शिष्य म्हणतोय, नाही नाही, आमचे बाबा 6 महिन्यातून समाधीतून जागे होतात. प्रेतांकडे पाहिलं, प्रेत जिवंत होतात, आपापल्या घरी कामधंद्यासाठी निघून जातात. मुक्ताईने विचार केला, म्हणून विचारांचा विचार करा. अरे ज्ञानदादा मी करू का रे ना जिवंत? काय पात्रता असेल त्या 8 वर्षाच्या मुक्ताईची? तिथंच हाड पडलं होतं, उचललं. पहिला प्रयोग माणसावरती नाही केला महिला मंडळ, मग कुत्रा मरून पडला होता. कुत्रा, त्या कुत्र्यावरती पहिला प्रयोग केला. आपण प्रयोगशाळेत प्रयोग केलेले आहेत. आता सर्व सुशिक्षित मंडळ आहे बरं का. तो हाड उचलला, 1 2 3 वेळा फिरवला. आता तो काय मंत्र बोलली ते मलाच माहिती नाही. तर मी तुम्हाला, जर मला तो मंत्र अवगत असता तर मी सुद्धा मेलेली माणसं जिवंत केली असती. 3 वेळा तो हाड त्या कुत्र्यावरून फिरवला, कुत्रा जिवंत झाला, पळून गेला. अशीच प्रक्रिया या 8 वर्षाच्या मुक्ताईनं संपूर्ण मेलेल्या प्रेतांवरती केली. प्रेत जिवंत झाली, आपापल्या घरी कामधंद्यासाठी निघून गेली. चांगदेव बाबा समाधीतून 6 महिन्यातून जागे झाले. किती महिन्यातून? आता सभोवताली पाहिलं, काय दिसलं? बोला बोला महिला मंडळ, काय दिसलं सर? अहो एकही प्रेत नव्हतं. ढीग पोहते ना प्रेतांचे. त्याने पाहिल्याबरोबर प्रेत जिवंत झाली. कोणी जिवंत केली? त्या 8 वर्षाच्या. अरे काष्टा, यावेळेस सरकारनं कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घेतलेली आहे वाटतं. नाही बाबा, या नेवाशाकडनं 4 भावंडं आली होती. त्यातील 8 वर्षाच्या मुक्ताईनं ही प्रेत जिवंत केली. काय म्हणतोस? TV बघून सांगत नाही, माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. मग लेखणी साहित्य आणा. लेखणी साहित्य आणलं. कोरा कागद आणा. कोरा कागद आणला. पेन आणा. पेन आणला. आपल्याला मित्राला पत्र पाठवायचं असेल तर आधी काय लिहावं लागतो?
काय लिहावं लागतो पत्रावर पहिला? मायना मायना, प्रिय मित्र अमुक अमुक, यास तुझा मित्र अमुक अमुक याचा साष्टांग नमस्कार विनंती विशेष, हा झाला मायना. आणि खुशाली त्या पत्रामध्ये कळवायची असते. काय मायना लिहावा हे 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेव बाबाच्या डोक्यातच येईना. नमस्कार करावा वयाने लहान आहे, आशीर्वाद द्यावा ज्ञानाने मोठे आहेत. काय मायना लिहावा त्या चांगदेव बाबाच्या डोक्यात न आल्यामुळं कोरच्या कोरं पत्र घेतलं, शिष्याच्या हातात दिलं. शिष्य घेऊन आळंदीला गेला. माऊलींनी हे पत्र उघडलं. पत्र कसं होतं? कोरं होतं, कोरं. त्यावेळी ती 8 वर्षाची मुक्ताई काय म्हणते, अरे ज्ञानदादा 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला का? कोरं पत्र पाहून. तेव्हा माऊली म्हणतात, अगं मुक्ताई, कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं, पण हा 3.5 हाताचा कागद खराब झालेला आहे, त्याच्यावर काय लिहिणार? त्या कागदावरती 65 ओव्या लिहिल्या. पत्र शिष्याच्या हातात शिष्य घेऊन चांगदेव बाबांच्या जवळ दिलं. चांगदेव बाबांनी पत्र उघडलं. पत्र कसं होतं माऊली? बोला आता. काय होतं? पहिली ओवी, स्वस्ती श्री वटेशू, असा परिणाम झाला. कोण योगी, कोण संन्यासी, कोण बालकं आहेत, त्यांची भेट घेतली पाहिजे अशी मनामध्ये तळमळ सुरू झाली. अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला. जमिनीवर निघाला नाही, रणवाद्य वाजत होते. वाघावर बसला, हातात सर्पाचा चाबूक घेतला, आकाशमार्गे निघाला. ही 4ही भावंड त्या पडक्या भिंतीवर आता पडकी भिंत पाहिली का कोणी? आगरी शाळेच्या त्या कोपऱ्यावर आहे ती. तिथे जा, आम्ही दिंडी घेऊन गेल्यावर तिथे थांबतो, अभंग घेतो आणि मग पुढे जातो. ही 4ही भावंड त्या पडक्या भिंतीवर बसली होती. मुक्ताई म्हणते, अरे ज्ञानदेवा दादा, हे आकाशमार्गे कोण येत आहेत? चांगदेव बाबा आपल्या भेटेल. मग त्यांना आपण सामोरे जाऊया का? बसले कुठं? निर्जीव भिंतीवरती. काय प्रभूची मात जगाला, दावियले कोडे, ज्ञानदेव बैसले भिंतीवर. भिंत चालली आणि मग चांगदेवाचा अहंकार गळून पडला आणि गुरुपुत्र झाला. मुक्ताईचा आपला श्लोक काय होता? अंतकालेच मामेव स्मरणमुक्त कलेवरम यप्रयाती समद्भाव याती नाशत्रसम. पुढच्या 9व्या अध्यायातील श्लोकात सांगितलेलं आहे माऊलींनी, अश्रद्धांना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत पहा, अप्राप्यमानी वर्तनते मृत्यू संसार वर्तमणी. नुसता श्लोक बोलून फायदा नाही, त्याचा अर्थही समजला पाहिजे. माझा संस्कृत विषय होता बरं का. कुलबियाच्या वंशी घातली जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैशी, शब्द बोलू जाता जिवाई वळेना, अनुभव कळेना शास्त्रार्थाचा, पंडित ज्ञानी पुसती आर्क, तेथे मी अनाथ काय बोलू. विचार करा. म्हणून संस्कृत मी पारायण करताना सांगतो अगोदर. आता महाराज जवळच आहेत ते नाही. काय सांगतो? श्लोकाचा उच्चार बाकीच्यांनी करायचा नाही. त्यांनी फक्त मनावर बोट ठेवून मनातल्या मनात. कारण आता नवरत्नात आमचा पारायण, हे सर्व पारायण करणारे रघुबा हे शंकरबुवा पण आहेत. पण आता आम्हाला गेल्या वर्षापासून मी काय बाबा पारायणाला बसत नाही, ते खुर्चीत बसून करायचा, त्यापेक्षा न केलेलं. कारण तो श्लोक शब्दाचा उच्चार मागे पुढे झाला, ते पाप सांगितलेलं आहे. अन्य क्षेत्री कृतम पापम पुण्यक्षेत्री नच्छती, पुण्यक्षेत्री कृतम पापम वज्रलेप गच्छती. दगडासारखं ते पाप कायम राहतो. मग काय श्लोक होता तो? अश्रद्धांना पुरुषा धर्मशास्त्रपर्यंत पहा. या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे, अश्रद्धांना पुरुषा धर्मशास्त्रपर्यंत पहा, अप्राप्यमान वर्तनते मृत्यू संस. अशी माणसं कशावर? या धर्मावर श्रद्धा न ठेवणारी, मेल्यानंतर
मृत्यू संसार वर्तमनी पुन्हा पुन्हा या संसार मार्गात येत असतात. मला काय सांगायचं होतं, अशी माणसं मेल्यानंतर सुद्धा या संसार मार्गात पुन्हा पुन्हा येत असतात. एक दृष्टांत सांगून जातो. दोघे नवरा बायको असतात. थोडं आहे वेळ आपल्याकडं, आपण 10 मिनटं जास्त घेऊ. अरे नवरा बायको म्हटल्यानंतर एकमेकावर प्रेम, पण त्या नवऱ्याची तब्येत अगरबत्ती छाप, म्हणजे कशी हो, काडी पेलवान, समजलं ना? हां. त्याने एकदा आईला असं विचारलं, हे आई, ही माझी अशी तब्येत, आपण जमीन विकूया. आता जमीन विकायचा लोकांनी धडाकाच लावलेला आहे. बरोबर, मला वाटतं जवळजवळ 70% लोकांच्या जमिना गेल्या असतील, मला तर वाटतं. बरोबर, 70% मी सांगितल्या. बरोबर. आईने सांगितलं, खबरदार, मी जिवंत आहे तोपर्यंत जमिनीला हात लावू देणार नाही. आईनं चांगलं सांगितलं का वाईट हो? हां, चांगलं सांगितलं. त्याही विचार केला. म्हणून विचारांचा विचार करा बरं का. काय विचार केला? ही आई आपली शेतावर रात्री जेवली का झोपायला जाते. ते दोघंजणं दुपारच्या भरात बोलत होती. नंतर भिंतीला कान, ते आईनं ऐकलं. आई आपली गेली शेतावर, का हिला झोपडीत पेटून द्यायची, म्हणजे मरल, आपण जमीन विकायला. हा चांगला विचार आहे का मला सांगा. आता पुढं सांगणार आहे मी. असा विचार केला ना, तर त्या आईनं ऐकलं. ती आई जेवली खावली, ती झोपडीत नाही झोपली बरं का. महिला मंडळ काय केली, मग आंब्याच्या झाडावर बसली. लक्षपूर्वक ऐका, कुठं बसली ती? हे रात्री 12 नंतर गेले, झोपडी पेटवली, झोपडी धाकधाक जळली. त्याला वाटलं आपली आई, तिला वाटतं सासू. कटकट गेली, आपण जमीन विकायला. दोघं ती रात्री घरी आले, ती आंब्याच्या झाडावर बसली. त्या दिवशी रात्री 3 वाजता ते चोर, 4 चोर चोरी करून पैशाची आणि दागिन्याची वाटणी करायला त्या आंब्याच्या झाडाखाली आले होते. कसा योगायोग, लक्षपूर्वक ऐका. त्या चोरांनी पैशाच्या 4 वाटण्या केल्या, दागिन्यांच्या 4 वाटण्या केल्या. आणि पहिला वाटा कोण उचलणार असं म्हटल्याबरोबर त्या आंब्याच्या झाडावर जी म्हातारी बसली होती ना, तिने आवाज दिला, पहिला वाटा मी उचलणार. असं म्हटल्यानंतर ते 4 चोर होते ना, भूत 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 म्हणून जे पळाले ते अद्याप आले. म्हातारी सकाळ झाली, पहाट झाली, उठली, खाली उतरली, ते दागिन्याचं पैशाचं गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतली, घरी आली. दरवाजाची कडी वाजवली. सून धावतच आली ना बाहेर, कोणी कडी वाजवली म्हणून. आणि आल्यानंतर दरवाजा उघडला, पाहतो तो सासू. तिला तर आपण रात्री झाली, आली कशी काय? आणि नवऱ्याला उठवायला गेली ना, अहो अहो तुमची आई आली. अगं आई जळून मेली ना, झोपडीला आपण आग लावली, आई मेली झोपडीमध्ये. नाही नाही, डोक्यावर बोचका आहे कसलं तरी. पाहता तो मुलगा आला आणि आईला पाहिली. अगं आई, हे डोक्यावर कसलं गाठोडं आहे? हे बघा, मी रात्री झोपडीत झोपले, तुम्ही 12 नंतर गेलात, झोपडीला आग लावली. मी धुराधुरानं स्वर्गात गेले. तिथे बाबा तुझा बाप इंद्राकडं कामाला होता. कुठं होता कामाला? इंद्राकडं कामाला होता. त्याने खूप पैसे दागिने जमवले होते. आता तू वरती स्वर्गात म्हटलं आले, तर हे दागिने माझ्या मुलाला घेऊन जा. तुझ्या बापानं दिला. अगं सुनबाईला काय म्हणते, अगं सुनबाई, तुझेही आई वडील मला स्वर्गात भेटले, त्यांच्यापेक्षा माझ्यापेक्षा डबल बोचकं होतं. मी सांगितलं मी आता मृत्यूलोकात चालले, तुमच्या लेकीला काहीतरी द्या दागिने पैसे. काय सांगितलं, आमच्या लेकीला वरती पाठवा. आता ती सून होती अल्लड स्वभावाची. तिने सांगितलं नवऱ्याला, हे बघा तुम्ही नवीन झोपडी बांधा, मी रात्री जेवण झाल्यानंतर झोपडीत झोपायला जाईन. काय सांगितलं बघा, काय सांगितलं? झोपडीत झोपायला रात्री 12 नंतर या झोपडीला आग लावा. मी धुराधुरानं स्वर्गात जाईल आणि माझ्या आईवडिलाकडून ते सोन्याचं पैशाचं गाठोडं घेऊन येईल.
ती धुराधुरानं 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 स्वर्गात गेली, ती अद्याप आली. म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला विचार. म्हणून महाराज हे साथे आली या ओलंगा शारंग धरू, नाही तरी संसारू. साथे हा बाजारवाचा शब्द आहे. आपण बाजारला कशा करता आलेलो आहोत? भगवंताने हा नरदेह कशा करता आपुली आपण. नाही तर 7 हा आकडा संख्यात्मक आहे, पण तिथे जो शब्द आहे तो बाजारवाचक आहे. आपण गारुड्याचा खेळ पाहिला? तुम्ही पाहिला मेला मंडळ सर्वांनी? सर्व मी तर पाहतो बाबा, आज असे काय असेल तर जरूर पाहतो. गारुड्याचा शो पाहतात ना खेळ? बरं, पिक्चरला जाता ना तुम्ही, मग मध्यंतर झाली म्हणजे इंटरव्हल झाला का 2 हिरोंची फायटिंग होते. हां, हिरो मारला जातो, मग पिक्चर संपतो का चालू राहतो? संपतो ना. हिरो मेला म्हणजे पिक्चर. तसं या गारुड्याच्या हातात सर्प होता, मुंगूस साखलीला बांधलेला होता. त्या गारुड्याची फाटक्या परकरमधली पोरगी, तिच्या हातात जर्मनची ताटली, तिच्यात 20-30 रुपयाची चिल्लर होती, आणि तो गारुडी ओरडत होता, बच्चे लोग टाळी बजाव, और जोर से टाळी बजाव. गारुडी असाच ओरडतो का? वा वा, बरोबर. और जोर से टाळी बजाव. आणि त्या गारुड्याचा शेवटचा शो सापाची, त्या हातात सर्प होता ना, त्या मुंगसाची लढाई. तो सर्प गारुड्याने जमिनीवर सोडला. काय केला? त्या मुंगसानं सापावरती झेप घेतली. त्या आईनं मुलाला बाजारात पाठवलं होतं कशा करता? रवा साखर डाळ आणण्याकरता. तो खेळ पाण्यामध्ये तो मुलगा मग्न झाला. कशाचा? गारुड्याचा. तो सर्प मागे फिरला मुंगसाच्या भीतीनं. रवा साखर डाळदेवाल्याच्या 2 ढेंगांच्या काय झाले असेल महिला मंडळ अवस्था त्याची. धडपडून खाली पडला. 5-25 लोकांनी त्याला तुडवलं. आपण बाजारला कशा करता आलेलो आहोत? आईनं आपल्याला काय काम सांगितलेलं आहे हे त्याच्या डोक्यातच राहिलं नाही. पण त्याच्या डोक्यात 3 गोष्टी फिट राहिल्या. दुकानात गेला, आईनं काय सांगितलं होतं काम? हां, रवा साखर डाळ दा. घरात पाहुणे आले, त्यांना गोड शिरा करून खायला घालते. तो विसरला, पण 3 गोष्टी डोक्यात राहिल्या. काय घेऊन गेला असेल? चॉकलेट, गोट्या आणि पतंग. 3 गोष्टी नेल्या. आई रागवली, दे लवकर रवा साखर डाळला. ते नाही आणला आई. मग चॉकलेट, गोट्या आणि ज्या कामाकरता पाठवलं तर माय रागवते. मग भगवंताने हा आपल्याला नरदेह दिलेला आहे, याचा उपयोग कसा करायचा? आपुली आपण करा सोडवणं आणि संसार बंधनं. काय श्लोक होता आपला? श्लोक काय होता? अंतकालेच मामेव स्मरणमुक्त कलेवरम य प्रयाती समद्भाव याती नाशत्र संशया. अंतकाली जो माझं स्मरण करतो तो विष्णू तत्वास प्राप्त होतो. पुढे माऊली म्हणतात याती नाशत्र, यात काही संशय घेण्यासारखं कारण शिल्लक राहिलेलं नाही. आई घराचं मांगल्य आहे, बाप घराचं अस्तित्व आहे. आई ही रडून मोकळीच होत असते, पण सांत्वन हे बापालाच करावं लागतं. राम हा कौशल्याचा मुलगा जरूर म्हणा, पण पुत्रवियोगाने तडफडून मरणारा पिता कोण होता हो? दशरथ राजा. हा कुणाचा शाप होता हो दशरथ राजाला? ज्यावेळी श्रावणाचे आईवडील काशीला घेऊन चालला होता, घनदाट जंगलामध्ये गेला. 2 मिनटात सांगून जातो. तहान लागली, पाणी आणण्याकरता गेला. ती झारी पाण्यात बुडवली, तिचा बुडबुड बुडबुड असा आवाज. राजा शिकारीला नेम धरून बसला होता. तो आवाज राजाच्या कानावर तसाच बाण आवाजाच्या दिशेने सोडला. तो कुठे लागला? छातीत.
हाय मेलो शब्द आला. पाहतोय तर आपल्या हातून घात झालेला आहे असं राजाला कळालं आणि त्या झारीमधलं पाणी खाली पडू नये म्हणून तो पाणी वाचवण्याचा प्रयत्न करीत होता. कोण? श्रावणबाळ. आणि फक्त एवढं शब्द बोलला, एवढं पाणी माझ्या आईवडिलांना नेऊन प्राण सोडला. दशरथ राजा त्या घनदाट जंगलातून जात असताना त्या पाला पाचोल्याचा आवाज त्या म्हाताऱ्या आईवडिलांच्या कानावर गेला. लक्षपूर्वक ऐका. म्हातारी माणसं चाणाक्ष असतात. आईवडील कसे होते हो? आंधळे होते, आंधळे. हा आवाज आपल्या मुलाचा वाटत आणि जवळ गेला, पाणी द्यायला लागला. आईवडील म्हणतात, अरे बाळा, तुला मध्यरात्री पाठवलं, त्रास झाला का? जर तू काही शब्द बोलला नाहीस तर ते हे पाणी आम्ही नाविलाज जास्त हो दशरथ राजाला म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? तुमच्या बाळाचा माझ्या आईवडिलांनी पाणी घेतलं नाही आणि शाप दिला, तू ही पुत्र पुत्र करून मरशील. श्रावणाच्या आईवडिलांचा चौघे पुत्र राजा दशरथा मृत्यूसमयी होता का जवळ? भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला. राम लक्ष्मण कुठे? वनवासाला होते की नाही मला सांगा. मग श्रावणाच्या आईवडिलां म्हणून ती ओवी काय, सकळ तीर्थाची या धुरे जे एका माता पित्रे तया शेवेशी किर. राम हा कौशल्याचा मुलगा जरूर म्हणा, पण पुत्रवियोगाने तडफडून मरणारा पिता कोण होता? दशरथ राजा. त्या बापाचा विचार करा, त्या बापाचा विचार करा. त्या जिजाऊ महासाहेबांनी शिवाजी राजाला घडवला असेल जरूर म्हणा, पण त्या शिवाजी राजाला घडवताना त्या शहाजी राजाची म्हणजे बापाची किती ओढाताण झाली असेल. त्या बापाचा विचार करा. सकळ तीर्थाची या धुरे जे एका माता पित्रे तया शेवेशी कीर शरीर लोन कीजे. करू पाहता तर आईवडिलांची सेवा करा, जाणू पाहता तर आईवडिलांनी लहानाचं मोठं केला हे जाणा. माझा भावार्थ संपला. प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, नाटक 3 तास असतं आणि तमाशा रात्रभर. ह्या मर्यादा घालून दिलेल्या त्या आहे बरोबर. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त कलेवरम य प्रयाती समद्भाव. यात काही संशय घेण्यासारखं काय? माझ्या अल्पशा बुद्धीला या श्लोकावरती विचार मांडले. चांगले शब्द असतील ते माझे गुरुवर्य वैकुंठवासी रायगड भूषण पुरुषोत्तम बाबा धाटवकर रोहा हे माझे गुरुवर्य आहेत. मला या भक्तिमार्गाला लावणारे वैकुंठवासी दोमा गोमा फडके चिपले मार्ग दावूनी गेले आदी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. माझे संगीताचे गुरुवर्य हरिश्चंद्र बुवा पाटील समोर बसलेले आहेत, ते माझे गुरुवर्य संगीताचे आहेत. झालेली सेवा पांडुरंग परमात्माच्या चरणावरती समर्पित करून सेवेला याच ठिकाणी आणि इथंच पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर मा जगद्गुरु संत तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मके देवे जेने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायद. जय खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदी. अनवर्त भूमंडली भेटतू तया चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय अर्णव पियुष. चंद्रमेघे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयीर. किंबहुना सर्वसुखी
पूर्ण होऊनी ती लोकी भजे जो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोकीये दुष्टादुष्ट विजय होवा हेत म्हणे श्री विश्वेश्वराव आवईल दान पसा येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे बरे ज्ञानदेव सुखिया येणे बरे ज्ञानदेव सुखिया पुंडली कवरदा हरिविठ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु वैकुंठवासी चावशेठ बाबा महाराज की बरोबर संपवला समस्याचक बोलणं आलो आताच जी प्रवचनाची सेवा आपल्याच्या सर्वांच्या श्रुत असलेले आपले संत तुकाराम पायी कोकण दिंडीचे अध्यक्ष हरिभक्त पद्माकर महाराज पाटील यावेळी सुसराव अशी प्रवचन केलेली आहे त्याबद्दल त्यांना शाल आणि श्रीपाल देते स्वीकारत आहे. पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.